आपण या व्हिडिओमध्ये वर्बल क्वेश्चनचे वॉइस कसे चेंज करायचे आहेत ते बघणार आहोत। एक नंबरचं डज शी eat mango क्वेश्चन मार्क। हे वर्बल क्वेश्चन आहे, याचा वॉइस कसं चेंज करायचे पाहूया। आता दुसरी स्टेप कशी असते, दुसरी स्टेप शी eat mango, eats mango, फुल स्टॉप। इथं डज आलेला असल्यामुळे इथं यस लागले। दुसरी स्टेप वर्बल क्वेश्चनचं असर्टिव्ह सेंटेन्स करून घेतले। आता असर्टिव्ह सेंटेन्सचं वॉइस कसं चेंज करायचं हे तर माहितीच आहे, तरी करून घेऊ। मँगो आधी ऑब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब मँगो। आता हे क्वेश्चन आहे सिंपल प्रेझेंट टेन्स मधला। आता याला हेल्पिंग वर्ब लागते ईच। मँगो ईच, ईटचं V3 आहे इटन बाय शी, शीचं होते हर, फुल स्टॉप। हे वर्बल क्वेश्चन याचा असर्टिव्ह करून घेतलं, मग नंतर त्याचा वॉइस चेंज केलं, म्हणजे वर्बल क्वेश्चनचं या पद्धतीत वॉइस चेंज करतात। आता आन्सर इथं संपलं नाहीये, वर्बल क्वेश्चनचं वॉइस चेंज करायचंय। आता आपण हे असर्टिव्हचं करून घेतलं, वर्बल क्वेश्चनचं वॉइस चेंज करायचं म्हणजे आन्सर पण वर्बल क्वेश्चन मध्येच येणार। आता आधी हेल्पिंग वर्ब लिहून घेऊया। ईच, मँगो, eaten by her आणि क्वेश्चन मार्क। या पद्धतीत वर्बल क्वेश्चनचं वर्बल क्वेश्चन मध्येच वॉइस चेंज होते। दुसरा क्वेश्चन बघू। डज शी गो टू प्ले, दुसरं एक्झाम्पल बघू। पहिलं वाला उतरून घेऊ नका, म्हणजे जे आधी लिहिलं ते। डू यू राईट अ लेटर, क्वेश्चन मार्क। आता याचं असर्टिव्ह सेंटेन्स करून घेऊया। यू यू राईट। आता इथं राईट्स होत नाही, कारण इथं डज असलं असतं तर इथं राईट्स आलं असतं, पण फक्त इथं डू आहे त्यामुळे राईटच येते। यू राईट अ लेटर। हां, आता याचं वॉइस चेंज करून घेऊया असर्टिव्ह सेंटेन्सचं। अ लेटर, हेल्पिंग वर्ब येते अ लेटर इज, राईटचं V3 आहे रिटन, WRITTEN, रिटन बाय यू, फुल स्टॉप। आता याचं वर्बल क्वेश्चन करूया, म्हणजे याचं वॉइस चेंज करूया। इज, 10 पॉइंटची बेरीज आणि 10 पॉइंटची वजा। वर्बल क्वेश्चन करूया। इज अ लेटर
is a letter written by you क्वेश्चन मार्क. आता हे दुसऱ्या क्वेश्चनचं वर्बल क्वेश्चन मध्ये व्हॉइस चेंज झाले. तिसरं बघू. तिसरा क्वेश्चन. does he drink juice क्वेश्चन मार्क. आता याचं व्हॉइस चेंज करूया. हे सॉरी व्हॉइस नाही, असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये करूया. ही ड्रिंक्स ज्यूस फुल स्टॉप. आता याचं व्हॉइस चेंज करून घेऊया. ज्यूस. आता हे असर्टिव्ह सेंटेन्स मधलं सिंपल प्रेझेंट टेन्स मधलं आहे, तर याचं व्हॉइस चेंज करताना हेल्पिंग वर्ब लागते इज. ज्यूस इज ड्रंकन बाय हिम फुल स्टॉप. आता याचा आपण वर्बल क्वेश्चन करून घेऊ. इज ज्यूस ड्रंकन बाय हिम क्वेश्चन मार्क. तिसऱ्या क्वेश्चनचं हे वर्बल क्वेश्चन मध्ये व्हॉइस चेंज झालं. चौथं एक्झाम्पल बघू. डज राम रीड अ बुक क्वेश्चन मार्क. आता याचा असर्टिव्ह सेंटेन्स करूया. राम रीड्स अ बुक फुल स्टॉप. आता याचं व्हॉइस चेंज करूया. अ बुक. आता हे असर्टिव्ह सेंटेन्स मधलं सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब लागते. अ बुक इज रीड बाय राम. रीडचं V2 आणि V3 रीडच असते, त्यामुळे रीड बाय राम. आता याचं व्हॉइस चेंज करून घेऊ. हे सॉरी वर्बल क्वेश्चन करू. इज अ बुक रीड बाय राम क्वेश्चन मार्क. तिसऱ्या क्वेश्चनचं वर्बल क्वेश्चन मध्ये व्हॉइस चेंज झाले. आता क्वेश्चन पाचवा बघू. पाचवा. डू दे विन अ मॅच. आता याचं असर्टिव्ह सेंटेन्स करूया. दे विन अ मॅच फुल स्टॉप. आता याचं व्हॉइस चेंज करूया. अ मॅच
आता हे असर्टिव्ह मधलं सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. आता व्ही हेल्पिंग वर्ब लागते. इज, इज, ओन, बाय, दे. देचं देम होते. आता याचं वर्बल क्वेश्चन करू. इज अ मॅच ओन बाय देम? क्वेश्चन मार्क. असे आपण वर्बल क्वेश्चन सिंपल प्रेझेंट टेन्स चे वर्बल क्वेश्चन मधले आपण वर्बल क्वेश्चन मध्येच व्हॉइस चेंज करायचे बघितले आहेत 5 क्वेश्चन. आता पुढे आता आपल्याला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स जे वर्बल क्वेश्चन असतात ते आपल्याला चेंज करायचे आहेत. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. पहिलं एक्झाम्पल बघूया. इज शी रायटिंग अ लेटर? क्वेश्चन मार्क. या वर्बल क्वेश्चनला आपण असर्टिव्ह मध्ये कन्वर्ट करूया. शी इज रायटिंग अ लेटर. आता हे असर्टिव्ह सेंटेन्स जे आहे हे तर त्याचं आपण व्हॉइस चेंज करायचं. व्हॉइस चेंज करूया. अ लेटर is being written by her. तर आता आपले हे जे व्हॉइस आले सॉरी आपण या असर्टिव्हला कन्वर्ट केलं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये. तर आता आपण याला वर्बल क्वेश्चन मध्ये कन्वर्ट करूया. तर वर्बल क्वेश्चन मध्ये येते इज अ लेटर being written by her? क्वेश्चन मार्क. पुढचं वाक्य बघूया. Are they painting the house? क्वेश्चन मार्क. याला असर्टिव्ह मध्ये करून घ्यायचं कन्वर्ट.
द हाऊस. आता असर्टिव्हचं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कन्वर्ट करायचं. तर द हाऊस इज being painted by them. आता पॅसिव्ह व्हॉइसचं वर्बल क्वेश्चनमध्ये कन्वर्ट करायचं. तर इथे इज द हाऊस being painted by them. क्वेश्चन मार्क. तर एक्झाम्पल नंबर 3 बघूया. एग्जाम्पल नंबर 3. इज ही रिपेअरिंग द कार? क्वेश्चन मार्क. याचं असर्टिव्ह करायचं. He is repairing the car. याचं आता पॅसिव्ह व्हॉइस मध्ये करायचं. द कार is being repaired by him. तर याचं वर्बल क्वेश्चन मध्ये करायचं. इज द कार being repaired by him? क्वेश्चन मार्क. चौथं एक्झाम्पल बघूया. चौथं एक्झाम्पल. इज द चीफ is the chief preparing the food? याचं असर्टिव्ह मध्ये कन्वर्ट करायचं. द चीफ is preparing the
फूड. याचं आता पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कन्वर्ट करायचं. द फूड इज being prepared by the chief. आता याचं वर्बल क्वेश्चन मध्ये करायचं. इज द फूड being prepared by the chief? Question mark. एक्झाम्पल नंबर 5 बघूया. आर द स्टुडंट्स answering the questions? Question mark. याला असर्टिव्ह सेंटेन्स करून घ्यायचं. द स्टुडंट्स आर answering the questions. त्याचं व्हॉइस चेंज करायचं. द क्वेश्चन्स आर being answered by the students. त्याचं वर्बल क्वेश्चन करायचं. आर द क्वेश्चन्स being answered by the students. By the students. क्वेश्चन मार्क. आतापर्यंत आपण सिंपल प्रेझेंट टेन्स आणि प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सच्या व्हर्बल क्वेश्चनचे व्हॉइस बघितलेत. आता आपल्याला बघायचे प्रेझेंट परफेक्ट टेन्सच्या व्हर्बल क्वेश्चनचे व्हॉइस चेंज झालेले. प्रेझेंट परफेक्ट टेन्सच्या व्हर्बल क्वेश्चनचे व्हॉइस चेंज केलेले आपल्याला बघायचे. पहिलं एक्झाम्पल घेऊया. फर्स्ट एक्झाम्पल, हॅज शी
written a letter question mark. या वाक्याचं सर्वात पहिले आपण प्रेझेंट टेन्स मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं याला. She has written a letter full stop. आता या वाक्याचा आपल्याला व्हॉइस चेंज करून घ्यायचे. A letter has been written by her full stop. हे आपण याचं व्हॉइस चेंज केले. आता या व्हॉइस चेंज केलं त्याचं आपल्याला व्हर्बल क्वेश्चन करून घ्यायचे. Has a letter been written by her question mark. 2 नंबरचं एक्झाम्पल. Have they completed the project? Have they completed the project question mark. सर्वात पहिले आपल्याला याला प्रेझेंट टेन्स मध्ये करून घ्यायचे. They have completed the project full stop. याचा व्हॉइस चेंज करून घ्यायचे. The project has been completed by them full stop. याला परत आपल्याला व्हर्बल क्वेश्चन मध्ये कन्वर्ट करायचे. तर हेल्पिंग वर्ब सर्वात आधी. हॅज द प्रोजेक्ट बीन completed by them question mark. तीन नंबरचं एक्झाम्पल बघूया. Has he repaired the car? Sorry. Question mark. पहले he has repaired the car याचं व्हॉइस चेंज करून घ्यायचे. The car has been repaired
बाय हीच हिम. याला परत व्हर्बल क्वेश्चन मध्ये कन्वर्ट करायचे. तर सर्वात आधी हेल्पिंग वर्ब हॅज, द कार बीन repaired by him question mark. 4 नंबरचे एक्झाम्पल बघूया. has the chief prepared has the chief prepared a delicious meal. क्वेश्चन मार्क याला पहिले आपल्याला प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये कन्वर्ट करायचे. The chief has prepared a delicious meal. या वाक्याचं व्हॉइस चेंज करून घ्यायचे. A meal, a delicious meal has been prepared by the chief. Has a delicious meal has a delicious meal been prepared by the chief question mark. 5 नंबरचं एक्झाम्पल बघूया. Has the teacher checked the homework? क्वेश्चन मार्क. त्याला साध्या टेन्स मध्ये आपल्या कन्वर्ट करून घेऊया प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये. तर सर्वात पहिले सब्जेक्ट द टीचर हॅज चेक्ड द होमवर्क. फुल स्टॉप. या सेंटेन्सचं व्हॉइस चेंज करून घेऊया. द होमवर्क has been checked by the teacher. फुल स्टॉप. या सेंटेन्सचा आपल्याला व्हर्बल क्वेश्चन करून घ्यायचे. हॅज द होमवर्क बीन checked by
द टीचर क्वेश्चन मार्क.